मराठा आरक्षणावरून पवारांनी मोठं विधान केलंय। तमिळनाडू राज्यात 72% आरक्षण दिलं गेलं ते सुप्रीम कोर्टात टिकलं, याकडे पवारांनी लक्ष वेधलं। तमिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल देखील शरद पवारांनी विचारलेला आहे। आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करावे लागतील असे ते म्हणाले। सरकार राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं। संघर्षशील किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाढून ह्या प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे असतात तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे। केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल। हे का हे जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10-10 वर्ष होते, त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका। सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत, त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।